प्रबुद्ध विहार प्रबुद्ध विचार मंच वर्णी यांच्यामार्फत आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आहे. सुखा सत्थम देसना सुखा संगस्य सामग्री समगानं तपो सुखो. अर्थात सुखद आहे बुद्धांचं उत्पन्न होणं, बुद्धाचा जन्म होणं. ताई सुरुवातीलाच मी आपल्याला विनंती केली होती, शांत राहा. काही काम असेल तर उठून या, जाऊ. सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखद आहे सत्धर्माची देसना, सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे एकत्र केलेली तपस्या. अशा या जगातल्या सर्वश्रेष्ठ आदर्शाची तथागत भगवान गौतम बुद्धाची या ठिकाणी या प्रबुद्ध विहारामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि या सोहळ्याला उपस्थित असलेले तुम्ही सगळेजण या इतिहासाचे साक्षीदार आहात. आणि या सोहळ्याला उपस्थित असणारे पूज्य भंते धर्मांगजी, माजी सनदी अधिकारी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय R.K. गायकवाड साहेब आणि या विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, हे आपल्या सगळ्यांसाठी आदर्शवत अशी यांची उपस्थिती आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या या सोहळ्यानिमित्त जगातल्या सर्वश्रेष्ठ आदर्शांची पूजा करण्यासाठी पूज्य भंते धम्मांग, सन्माननीय सोहळ्याचे अध्यक्ष R.K. गायकवाड साहेब आणि दोन्ही धम्मचारींना विनंती करतो, आपल्या आदर्शांचं पूजन करा. पुष्प, दीप आणि सुगंध अर्पण करून त्यांच्या गुणांची पूजा या ठिकाणी आपण करत आहोत. पूज्य भंते धम्मांगजी आदर्शांना दीप प्रज्वलित करत आहे. बुद्ध धम्मातील आदर्शांना अर्पण करणारी ही प्रतीक आपल्या आयुष्याशी अतिशय जवळचं सानिध्य ठेवतात. मेणबत्ती हे प्रज्ञेचं प्रतीक आहे. बुद्ध म्हणतात, प्रज्ञा म्हणजे शहाणपण. जशी अंधारात मेणबत्ती लावावी आणि उजेडाची प्रतिष्ठापना व्हावी, तसंच जणू काही ही मेणबत्ती आपल्या मनामधील असलेला अज्ञान, अंधकार नष्ट होऊन आपल्या मनामध्ये प्रज्ञेची प्रतिष्ठापना व्हावी, असा फार मोठा अर्थ असलेली ही मेणबत्ती या ठिकाणी पूज्य भंते धम्मांगजी यांच्या हस्ते प्रज्वलित केली जात आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय R.K. गायकवाड साहेब यांच्याही हस्ते दीप प्रज्वलन केलं जात आहे. मी विनंती करतो, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उद्धार करते राष्ट्र निर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेचं पूज्य भंते दीपक धम्मांगजी आणि R.K. गायकवाड साहेब यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन केलं जात आहे. इकडे बघा बंधू आणि भगिनींनो, फुलं हे अनित्यतेचं प्रतीक आहे. अनित्यता म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट एकसारखी न राहणं. आता असलेली गोष्ट काही वेळानं बदलणं, याला अनित्यता म्हटलेली आहे. फुलं हे अनित्यतेचं प्रतीक आहे. फुलं टवटवीत असतात, तर काही वेळानंतर ती कोमेजून जातात आणि नष्ट होतात. बुद्ध म्हणतात, तसंच आपलं आयुष्य आहे, अनित्यता आहे. या ठिकाणी आदर्शांना उद्बत्ती अर्पण केली जात आहे. उद्बत्ती हे शीलाचं प्रतीक आहे. शील म्हणजे सदाचार, चांगली कर्म करणं. जशी उद्बत्ती पेटवल्यानंतर
उदबत्तीचा सुगंध वाऱ्याच्या सर्वत्र दिशेने दरवळतो. बुद्ध म्हणतात शिलाचरणी माणसाचा सुगंध चारी दिशांना दरवळतो, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा हा सुगंध येतो. बुद्धांना हे सांगायचं आहे, शिलाचरणी माणूस या जगामध्ये सगळ्यांना आपलासा होतो. या 3 प्रतीकांनी आपल्या या मान्यवरांच्या हस्ते आदर्शांचं पूजन केलं जातं. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्रिवार पांचांग प्रणाम करावा, ज्यांना शक्य नाही त्यांनी बसूनच 3 वेळा अभिवादन करायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्व बंधू आणि भगिनींना पुन्हा एकदा विनम्र अशी विनंती करतो, आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात तिथं व्यवस्थित बसून घ्या. ताठ बसा. सैनिकी भाषेत त्याला सावधान म्हणतात. उगाच कुबाड काढून किंवा कसं तरी असं बसू नका. जगातल्या सर्वश्रेष्ठ आदर्शाची पूजा या ठिकाणी आपण करणार आहोत. आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव विकसित करावा अशी विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आजच्या सोहळ्याचे पूज्य मान्यवर पूज्य भंते धर्मांगजी यांना विनंती करतो, या ठिकाणी त्रिसरण पंचशील आणि पंचशील द्या. हा बंद आहे. मागे टिकून बस भिंतीला. ओके, व्हेरी गुड. तर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, पूजा या ठिकाणी भंतेजी आपल्याला पंचशील देणार आहे. आणि हे पंचशील स्वीकारताना आपण काया वाचा आणि मनानं जागृत असलं पाहिजे. पंचशील घेत असताना अतिशय स्मृतीपूर्वक आपण घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. या पूजेला अतिशय महत्वाचा अर्थ आहे आणि हे पंचशील या ठिकाणी पूज्य भंते धर्मांगजी आपल्याला देणार आहे. पावन पवित्र करनी सेवा करतो. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज प्रबुद्ध पृथ्वीवर इथे बुद्धरूपाची स्थापना व धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळा इथे आयोजित केला गेला आहे. मुक्काम पोस्ट वर्णेगाव तालुका जिल्हा सातारा. आणि सुंदर असं पृथ्वीराचं निर्माण सुद्धा केलं आहे. आज इथे बुद्ध मूर्ती स्थापना आपण करीत आहोत. बुद्ध मूर्ती स्थापनेच्या आधी आपण सर्व बुद्धांचं बुद्धवचन त्रिशरण पंचशील ग्रहण करून श्रवण करून स्थापनाची विधी पूर्ण करणार. संबुद्धो बुद्ध
बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। लोकास अहं भन्ते त्रिशरणेन ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणानि सिक्खापदं समादयामि। त्रिशरणेन सह सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरकितं कृत्वा अपमादेथं चिरं सम्पादेथम्। अहं भन्ते साधु साधु साधु। विपत्ति बोला विपत्ति पटिवाहय सर्व संपत्ति सिद्धिया सर्व रोग विनाशाय भवे दीर्घायु दायकं सर्व दुःख विनाशाय भवे निब्बानं शान्तिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परितं वृद्धं मंगलं। साधु 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 इति